लोकनेते किसनजी कथोरे साहेब, युवा मंच सोगाव विभाग व ग्रामस्थ मंडळ सावरोली सोगाव यांच्या वतीने मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या आमदार आपल्या भेटीला या कार्यक्रमाअंतर्गत भव्य कार्यकर्ता मेळावा व स्नेहभोजनाचे आयोजन सावरोली सोगाव या गावी करण्यात आले होते। या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित राहून सावरोली सोगाव टाकी पठार परिसरातील नागरिकांच्या अडचणी, वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करून त्या समस्या सोडविण्याचे नक्की प्रयत्न करेल असे आश्वासन आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित नागरिकांना दिले। यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा आमदार कथोरे यांच्यासमोर मांडून आपल्या व्यथा त्यांच्या कानी घातल्या। या कार्यक्रमादरम्यान विविध ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील यांचा सत्कार आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार डोहळे, रवींद्र चंदे, वसंत दवणे, सुनील धानके, हरेश पष्टे, सुरेश विशे, जीवन दवणे, दीपक पवार, जगन्नाथ खारीक आदीसह मोठ्या प्रमाणात आमदार कथोरे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते। हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमदार किसन कथोरे यांचे खंदे समर्थक राजेश निमशे यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रास्ताविकही राजेश निमसे यांनीच मांडले। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथमतः वंदन करतो। परमपूज्य रिद्धनाथ बाबा यांना नतमस्तक होतो आणि माझे मी दोन शब्द प्रास्ताविकरित्या मांडतोय। खरं तर मी आज जे इथे उभे आहे, आई वडिलांचे संस्कार असतात, परंतु समाजकारण करत असताना कोणतरी आपल्या पाठीशी असतं, ते माझे मार्गदर्शक, माझे गुरु आदरणीय आप्पासाहेब। त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय नेते मंडळी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रम करण्याचा एक मूळ उद्देश असा होता की माझ्या विभागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये कोणते लोकप्रतिनिधी असतो आणि त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून गावचा विकास व्हावा, त्यासाठी प्रथम नागरिक म्हणून सरपंच, पोलीस पाटील आणि उपसरपंच यांना मी माझ्या विभागातील आमंत्रित केलं आणि मी ठरवलं की सर्वांचा सन्मान करायचा आणि त्यासाठी मी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला। खरं तर साहेब, माझ्या विभागामध्ये अशी काही मंडळी आहे, त्यांच्याकडे मुबलक गोष्टी आहेत, परंतु त्यांच्या मागे मार्गदर्शन नव्हतं। आतापर्यंत ते माझ्या सोबत जी मंडळी काम करते त्यांना कुठल्याही प्रकारचा माझ्या तालुक्यातून किंवा माझ्या विभागातून आम्हाला कुठल्याही कोणाची पाठिंबा कधी मिळाला नाही। परंतु साहेब, तुम्ही एकमेव असे आहात का तुम्ही आम्हाला नेहमी मार्गदर्शन करता आणि तुमच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आम्ही साध्य करण्याचा तरुण मंडळी प्रयत्न करतोय। खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम आयोजन करण्याचा उद्देश हाच होता का माझ्या विभागातील विकास कसा होईल आणि विकासासाठी प्रत्येक गावातील जो लोकप्रतिनिधी आहे तो लोकप्रतिनिधी देऊन त्याचा सन्मान घेईल, जेणेकरून त्याला पुढील काम करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळेल आणि उत्साह भेटेल, जेणेकरून तो त्याच्या गावचा विकास करेल। त्याचबरोबर साहेब, माझ्या विभागामध्ये जवळपास 30 ते 40 खेडेपाडे गाव आहेत, परंतु अजूनही कुठल्या गावाला जोड रस्ता तयार झालेला नाहीये। बरेचसे असे प्रश्न आहेत, पाणी टंचाईचा मोठा प्रश्न आमच्या विभागामध्ये उद्भवतोय। मे महिन्यामध्ये आमच्या इकडे पाणी टंचाई भरमसाठ येते का आम्हाला बाहेरून पाणी मागवावं लागतं। असे काही माझे आदिवासी बंधू भगिनी आहेत, त्यांना पाणी भरावं लागतं। ही खूप मोठी शोकांतिका आहे आमच्या विभागामध्ये। त्याचबरोबर अजूनही काही ठिकाणी विजेचा लपंडाव चालू आहे, बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफॉर्मर अजून चांगल्या पद्धतीने मिळालेले नाहीयेत। एक मोठी शोकांतिका माझ्या विभागामध्ये आहे। त्याचबरोबर जोड रस्ता जो आहे, कुठेही कुठल्या प्रकारचं डांबरीकरण किंवा कॉन्क्रिटीकरण झालेलं नाहीये। माझ्या तालुक्यामध्ये आमचा विभाग आहे का नाही हा कधी कधी प्रश्न पडतोय, कारण तालुक्यातील प्रतिनिधीचा अजिबात आमच्या विभागामध्ये लक्ष नाहीये। खरं तर आम्हाला अभिमान वाटतो, तुम्ही नेहमी आम्हाला सांगतात की मी एकटा मुरबाडचा आमदार नसून मी महाराष्ट्राचा आमदार आहे आणि महाराष्ट्राचा आमदार असल्याने माझं प्रत्येक ठिकाणी लक्ष आहे। साहेब, माझ्या विभागातील बरीचशी मंडळी, तरुण मंडळी शहरामध्ये नोकरीसाठी जाते, कारण आमच्या विभागामध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। कारण इथे कुठल्या प्रकारचं आमच्याकडे
कुठली फॅक्टरी नाही किंवा गोडाऊन नाही का आमची मुलं तिथं जाऊन काम करतील. आमची सर्वांची विनंती आहे का एखादं गोडाऊन किंवा एखादी फॅक्टरी जर माझ्या परिसरामध्ये झाली तर अनेक माझ्या तरुण मंडळीला रोजगार मिळेल. त्याचबरोबर नामपाडा धरणाचा जो प्रश्न आहे, प्रश्न मार्गी लागलाय, परंतु ठेकेदाराचा लपंडा चालू आहे. ठेकेदाराने पावसाळ्यानंतर अजूनपर्यंत काम चालू केलेलं नाहीये. म्हात्रे म्हणून ते ठेकेदार कोणते आहेत त्याच्यावर स्थगिती आणलेली. साहेब, नामपाडा जर धरण जर झालं तर माझ्या या 30-40 वाड्यापाड्यांना खूप चांगल्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न आहे तो मिटला जाणार आहे. परंतु ठेकेदार उडवडीची उत्तरं देतोय आणि कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आमच्या नागरिकांना देत नाही. तर तुम्हाला विनंती आहे जेणेकरून त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने समजावून सांगा आणि आमचा जो पाण्याचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे. त्याचबरोबर आमच्या विभागामध्ये उपकेंद्र आहेत, सोगाव आहे, खडविल उपकेंद्र आहे, प्रशस्त इमारत झालेली आहे, परंतु कुठल्या प्रकारचं कामकाज चालू झालेलं आहे, कुठल्या प्रकारे शासनाचा तिथे स्टाफ नाहीये. त्याचबरोबर टाकी पेट्रोलमध्ये PSC आहेत, बरेचसे गर्भवती महिला असतात, परंतु ॲम्ब्युलन्सची सुविधा नसल्या कारणाने त्यांना शहापूरला जावं लागतं आणि कुठली तरी प्रायव्हेट गाडी घेऊन एन मुवमेंटला त्यांचा जीविकाची जगवण्याची शक्यता असते. तर आपणास विनंती आहे का PSC साठी 3 ठिकाणी आम्हाला ॲम्ब्युलन्सची उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर उपस्थित असलेले बरीचशी काही दिव्यांग मंडळी आमच्याकडे आले. दिव्यांगांचं जे मंत्रिमंडळ जे स्थापन झाले त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या तुमच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये मांडाव्या अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि त्यांना ज्या योजना आहेत त्या योजनांचा त्यांना लाभ भेटावा. ठीक आहे, एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. वास्तविकेला पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं म्हणजे बऱ्याच वेळेला चर्चा होत असते की मी मुरबाड तालुक्यातून विकासाला दिशा देतोय आणि ती दिशा शहापूर तालुक्याला मिळाला पाहिजे ही नेहमीच आमच्या कार्यकर्त्यांची मागणी असते. खरं म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो. आपल्या शहापूरचा विषय असा नाही, माझ्याकडं महाराष्ट्रातला कुठल्याही जिल्ह्यातला माणूस आला तर मी शक्यतो त्याला नाही हा शब्द मला कधी माझ्या डिक्शनरीमध्ये ठेवलेलाच नाही. बऱ्याच जणांना हा प्रश्न असाही आहे की मुरबाडचे आमदार शहापूरला, भिवंडीला, पालघरला, डहाणूला, रायगडमध्ये सुद्धा किंवा नागपूर साईडला सुद्धा कितीतरी भागामध्ये माझ्या मार्फत का काम होतं. खरं म्हणजे अजूनही बऱ्याच जणांना कल्पना नाही. मी मुरबाडचा आमदार आहे पण राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य आहे आणि राज्याचं विधिमंडळ जे असतंय ते महाराष्ट्राचं आहे, ते एकट्या मुरबाडचं नाही किंवा शहापूरचं नाही. त्यामुळे काही काही जाणकार मंडळी सुद्धा विचारते का दुसऱ्या मतदारसंघातला आमदार निधी कसा काय देऊ शकतात. जर मी विधिमंडळाचा सदस्य आहे तर मी प्रश्न मांडत असताना महाराष्ट्रातला कुठल्याही विभागाचा प्रश्न मांडू शकतोय. जर प्रश्न मांडू शकत असेल तर त्याला उत्तर पण घेऊ शकतोय. अभ्यास करायला लागतो. अभ्यास असेल तर तोच कार्यकर्ता मेरिटला येतोय आणि म्हणून मेरिटला जर यायचं असेल तर त्या कुठल्याही विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे. मग तो शाळेतला विद्यार्थी असेल, कॉलेजचा असेल, विविध क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता असेल किंवा आमच्या राजकीय क्षेत्रातला सुद्धा कार्यकर्ता असेल, त्याने तो अभ्यास केला तर त्याला खऱ्या अर्थाने त्यातली कला अवगत होते आणि त्याला न्याय मिळतो. मी तुम्हाला माझे पत्रकार पण इथंच आहे. माझ्या बरोबर जर तुम्ही कधी फिराल, मी सकाळी 7 वाजता माझी OPD सुरू करत असतो. रात्री 10, 11, 12 पर्यंत मला माझ्या सगळ्या लोकांना भेटण्याची माझी मानसिकता असते. पूर्ण दिवस सकाळी 11 पर्यंत OPD संपल्यावर मी परत भागाभागामध्ये जात असतो. सबंध जेवढ्या लोकांना भेटत असतो ना, कोणाचाही प्रश्न मी लिहून ठेवत नसतो. एकही प्रश्न कधी माझ्याकडून लिहिला गेला नसतो. माझ्या बरोबर माझा PA कधीच बरोबर नसतो. बऱ्याच नेत्यांना PA ना बोलवायला लागतंय, PA ला विचारणार आणि मग सांगणार. बऱ्याच ठिकाणी चहापेक्षा किटलीच गरम असते आणि त्याच्यामुळे ते हात भासतात. मला ती सवयच नाही. मी स्वतःच माझा पूर्ण कॉम्प्युटरमध्ये ठेवत असतो आणि त्याचं उत्तर सुद्धा त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न. तुम्ही वर्षांनी आले ना तरी पण मी तुम्हाला सांगेन की तुमचं अमुक टायमाला मला काम सांगितलं होतं, ते मार्गी लावलेलं होतं, तुम्ही पाठपुरावा केलाय का. माझी कार्यकर्त्यांना ही एक महत्वाची सूचना राहील. तुम्ही आज मला खूप सांगितलंय, मला अजूनही काही वाड्या वस्त्या पटकन काही लक्षात राहणार नाही.
म्हणून मी सांगितलं तुम्हाला तुमचा फोन नंबर दिला पाहिजे, तुमचं नाव दिलं पाहिजे आणि कामाचं नाव लिहा. एकदा दोनदा फक्त नजरे घालून टाकेन आणि तो कायमचा माझ्या कॉम्प्युटरला फिट करेन. मी कुठलाही प्रश्न सोडवल्याशिवाय गप्प बसत नसतो, कुठलाही असेल तर. मला खूप आवड येते आणि त्यामुळं न्याय मिळतो लोकांना. लोक काही नुसते भाषण करायला, भाषण ऐकायला, मला खरं म्हणजे भाषण करणं अजिबात आवडत नाही. मला प्रश्न सोडवण्यामध्ये जास्त आनंद असतो. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही मला सांगा, मी भाषण करेल, इथं निवडून जाईल, राजेश सगळेजण तुम्ही टाळ्या वाजवत सत्कार केला, मला त्याच्यात समाधान नाही. मला याच्यात रिझल्ट काय मिळालाय तो रिझल्ट महत्वाचा आहे. आणि मी हे सांगतो तुम्हाला की जेवढ्यांनी ज्यांनी कामं सांगितलेली आहेत त्यांनी सगळ्यांनी मेहरबानी करून याची पुन्हा कधीतरी चौकशी त्या खात्याकडे सुद्धा करावी. माझी सगळी पत्र त्या खात्यामध्ये जात असतात, नुसती जात नाही तर माझ्या ऑफिसमधून याचा पाठपुरावा सुद्धा केला जातो. या कामांच्यावर निधी कसा द्यायचा हे मी त्यांना सूचना करत असतो आणि बरोबर ते त्या कामाला न्याय देण्याची भूमिका आपण बसवत असतो. त्यामुळे मी सक्सेस होतो. खरं म्हणजे मला मी ज्यावेळेला दिलीप ते बातम्या तुमच्यात आल्या होत्या, कुठल्या एका वाडीला रस्ता नाही म्हणून डिलिव्हरी झाली, पक्कीचा पाडा हे पण होतं स्वतः. मला आश्चर्य वाटलं की ठाणे जिल्हा, आज आमचा ठाणे जिल्हा म्हणजे जवळजवळ शहरीकरणाचा भाग झालाय. आता तर राज्याचे मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याला मिळाले, पहिल्यांदा मिळालेले. मग जर अशी गावं असतील तर मला स्वतःला वाटलं की मी जाऊन आलो पाहिजे. मी गेलो त्या ठिकाणी. ज्या दिवशी मी गेलो होतो त्याच्या जाण्याच्या अगोदर मी तिथं पैशाची व्यवस्था केली होती. ते काम पण मार्गी लावले, तेच नाही लावलं त्यावेळेलाच माझ्या लक्षात आलं की इथं खूप अडचणी आहेत. आणि मला जेवढ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, जवळजवळ 64 का 74 वाड्या माझ्या, 74 बरोबर ना, हा, या वाड्यांना जवळजवळ 38-40 कोटीच्या आसपास निधी त्याला देतोय आणि 100% तो मंजूर होईल. त्याला काही अडचण नाही. त्याच्यामध्ये इथल्या पण आहेत, आपल्या इथल्या चाफेवाडी, कातकरवाडी, नडगावचं आहे, त्याला 35 लाख आहे. दुसरं वेलोली कातकरवाडी कानडीची आहे, त्याला 40 लाख रुपये आहेत. काचकोली कातकरवाडी शिरवंजेचं 35 लाख आहेत. वेलोली कातकरवाडीला पण 30 लाख आहे. बुद्रुकला वेलोली दुसरी वाडी जी आहे त्याला 75. असे हे अजूनही बजेटला सुद्धा अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणातली कामं मागच्याही टाकलेत. हरेश पष्टे त्याचा बऱ्याच वेळेला माझ्यावरून पाठपुरावा करत असतो. नगरपालिकेच्या हद्दीत सुद्धा हरेश पष्टेला सुद्धा मला वाटतं सगळ्यात जास्त निधी मला वाटतं हरेश पष्टेंच्या वार्डामध्ये मी स्वतः देत असतो. बऱ्याच नगरसेवकांना काही नाही येताना संकोच वाटतो. मी आलेल्या एकाही माणसाला विचारलं नाही तू कुठल्या जातीचा आहेस, तू कुठल्या पक्षाचा आहेस, तू कुठून आलाय. मला त्याचं काम करायचंय ना. त्याला मी जात विचारली तर त्याचं काम होईल का? होणारच नाही. तो कुठल्या पक्षाचा आहे, कशा करता पक्ष पाहिजे. ज्या टायमाला मत देतात ना त्या टायमाला लोक पक्ष विचार करतात. आपण कशाला आता त्यांच्या डोक्यामध्ये घालायचं का तू शिवसेनेचा आहेस, काँग्रेसचा आहेस, राष्ट्रवादीचा आहेस. तो ज्या पक्षाचा असेल त्याला गरज आहे म्हणून तो आज या मंडपामध्ये आलाय आणि त्याचं काम मी केलंच पाहिजे. माझी जबाबदारी आहे, ती मी प्रतिनिधी आहे तुमचा. निश्चितपणे तुमच्या कामासाठीच मी तशी आलेलो आहे. आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणाच्याही बऱ्याच जणांना वाटतंय तर मी काही तुमच्याकडे मतं मागायला येणार आहे का. मला अजिबात मतं मागायची नाही. माझ्या मनात ज्या वेळेला येईल ना त्या टायमाला मी लोकांना न मतं मागताना मला मतं देत असतात. ही माझी आजपर्यंत राजकारणाची ख्याती आहे. माझ्या निवडणुकीला मला कधीही सभा घ्यायला लागत नाही, कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करायला लागत नाही. पाहिजे तेवढं मतदान फिरत असतो. आमचेच कार्यकर्ते त्याला न्याय देतात आणि एक दिशा देत असतात. काय मतदारसंघ केलाय हे जर एकदा कधीतरी फिरा. तरी माझ्याकडे 5 लाख लोकसंख्या असलेली नगरपालिका आहे बदलापूर. महाराष्ट्रामध्ये कुठलीही नगरपालिका मिळणार नाही तुम्हाला. 100% डांबर मुक्त करून टाकले तिला. सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, वेगवेगळ्या प्रकारच्या अशा सुविधा देतो असतो. मुरबाड सुद्धा, शहापूर आणि मुरबाड नगर पंचायत बरोबरच स्थापन झाली. ती माझ्याकडे आहे, ही तुमची शिवसेनेकडे आहे. माझी पाणी पुरवठा योजना मुरबाडची पहिली योजना होऊन सुद्धा आता दुसरी एक नवीन मंजूर करतोय. तुमच्या शहापूरला अजून पहिलीच योजना मंजूर होती.
रस्त्यांची तर अवस्था न बोललेलं बरं. केवळ पक्षाने चालणार नाही, त्याला व्हिजन तुमचं ठेवलं पाहिजे. नेतृत्वाने विचार केला पाहिजे, कार्यकर्त्यांनी नाही केला पाहिजे, नेतृत्वाने सांगितलं पाहिजे का ही कामं करा म्हणून. निधी आणण्याची जबाबदारी ही नेतृत्वाने घेतली पाहिजे. तो कोणी नेतृत्व असेल त्या नेतृत्वानेच हे केलं पाहिजे आणि तुम्हाला सांगितलं पाहिजे तुमच्या भागामध्ये मी पैसे देऊ शकतो, तुम्ही प्रस्ताव द्या. माझ्याकडे माझ्या कार्यकर्त्याला मागायला लागत नाही, मीच सांगतो कार्यकर्त्याला का हे प्रस्ताव तयार करू द्या. साक्षीदार ही तशी. परवा एका पंचायत समितीच्या गणामध्ये भूमिपूजनाला मला अनिल घरतने आमच्या बोलवलं होतं. 42 कोटी रुपये एका पंचायत समिती गणामध्ये दिले, केवळ वाड्या जोडा आणि किंवा इतर रस्त्यांसाठी. बजेटची कामं नाही, बजेटची कामं एका पंचायत समिती गणामध्ये किमान 200-300 कोटी रुपये. शापूर आणि मुरबाड ही काय चौथीची पोरं आहेत का राज्याला? ही सुद्धा त्यांनी सुद्धा मतदान केलंय. कोणाला केलं असेल याच्याशी मला घेणं देणं नाही, पण त्यांच्यावर अन्याय होतो. तरी खूप मगाशी तुम्ही सांगताना सांगितलंय वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून शापूरच्या कुठल्याही गावाला ज्या ठिकाणी कामाची गरज आहे त्या कामाचे प्रस्ताव फक्त माझ्या मर्जीनुसार तुम्ही करून द्या मला. आता परिस्थिती अशी झाली, 7 डिसेंबरला अधिवेशन सुरू होते. शापूर तालुक्यातले प्रस्ताव माझे सगळे गेले. आता काही शिल्लक जे आज मला तुम्ही द्याल याला मी मार्चच्या बजेटला मंजुरी देण्याचा प्रयत्न करेन. पण त्याच्या अगोदर राज्याच्या काही महत्वाच्या विभागाकडून काही निधी मला मिळणार आहे. जिल्हा परिषदचा पण 305चा निधी अजून काही केलेला नाही, मंजूर झालेला नाही. त्याच्यामध्ये सुद्धा आजच्या कामांच्या पैकी त्याला न्याय देण्याची भूमिका ठेवी. पण काम शिल्लक राहील असा कुठला विषय राहणार नाही असा मला विश्वास आहे. फक्त पाठपुरावा तुम्ही केला पाहिजे, त्याचे अंदाजपत्र केले पाहिजे, त्याचे प्रस्ताव पाठवले पाहिजेत आणि मला एक फोन केला पाहिजे. तर मला फोन करायला तुम्हाला तर काय अडचणीचा नाहीये, कोणी फोन करू शकते. त्यामुळे मी कोणाचाही फोन उचलत असतो. आपण फक्त सगळ्यांनी व्यवस्थितपणे सांगायला शिकलो तर मला वाटतंय हमखास न्याय देण्याची भूमिका मी त्या माध्यमातून घेईन. माझ्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामं सगळी झाली. आर्यननी फक्त माझ्या तालुक्यामध्ये मतदारसंघातच फक्त मंजूर करून घेतली. हेडच या तालुक्याला तुमच्या मिळाला नाही. काय भानगड? तुम्ही जरा पत्रकाराने जरा मला त्या कामं दिली त्या हेडवर तर मी ती कामं तुम्हाला शापूर तालुक्याला निधी देण्याचा प्रयत्न गिरीश महाजनांच्याकडून किमान 5-25 कोटीची कामं देता येतील. ही नेत्याने अभ्यास केला पाहिजे. दिलीप पत्रकाराला कसं कळणार आहे का कुठल्या हेडमधून पैसे घ्यायचे? हे जर आम्ही सगळ्या लोकांनी जर अभ्यास केला तर मला वाटतं शापूरचा विकास सुद्धा कमी पडणार नाही. माझ्या या कारकिर्दीचं अजून 3 बजेट आहे. डिसेंबर, मार्च आणि पावसाळी जुलै मधलं. तिन्ही बजेटमध्ये माझा अंदाज आहे मी 100 ते 150 कोटी पर्यंत शापूर तालुक्याला निधी टाकायचा प्रयत्न करतो. कोणाला याला काही काम वाटत असेल ना, ज्याला काही एलर्जी झालेली असेल त्याला सांगून पडणार नाही. बऱ्याच जणांना चष्मा लावल्याशिवाय पण चांगलं दिसत नाही. काहींचा चष्म्याचा नंबर बदलण्याची गरज असते, त्याचा नाही बदलावं, मला काही घेणं देतो. माझा आज जो माणूस माझ्यासाठी इथं आलाय त्याला मी मदत करत असेल तर कोणाला त्याच्यात त्रास देण्याची मला अजिबात नाही. कोणाचंही मी नाव नाही घेतलं, सांगतो स्पष्ट की मी आज येत असतो शापूर तालुक्यात. नात्या गोत्यातली गावं आहेत, एक आपुलकी आहे, प्रेम आहे. मी इथं जातो असं नाही, भिवंडीमध्ये पण आता इथून आठवल्यानंतर मी भिवंडी तालुक्यात जातोय. भिवंडी तालुक्यात पण काही गावात येते. मागच्या काल कल्याण तालुक्यात होतो, कर्जत तालुक्यामध्ये 2 दिवसात जातोय मी, खालापूर मध्ये सुद्धा जातोय मी. सगळीकडे पालघर भागात तर मी जवळजवळ सगळ्या तालुक्यांच्या मध्ये निधी टाकत असतो. कोणालाच अवघड वाटत नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला तर आपल्याला कामं होण्याची गरज आहे. घरकुलांचा विषय काही कोणालाच माहित नसेल. आता ओबीसीसाठी स्वतंत्र घरकुल योजना दिलेली, पण आमच्यापर्यंत ते पोहोचतच नाही. मोदी आवास योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणातलं आपल्याला घरकुलं मंजूर होण्यासाठी पहिली सुरुवात आहे, पण आम्हाला माहितीच नाही. आमचा ग्रामसेवक कधी सांगतच नाही व्यवस्थित. आमचे सरपंच सगळ्यांनाच कळेल असं नाही. आपल्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने गरिबाला घर देणं हे याच्यामध्ये अवघड करण्यासारखं काही नाही. म्हणून सगळ्यांनी एक विचारातून तुम्हाला ज्याला वाटतंय अजिबात काही नाही त्या राजकारणाच्या चपला बाहेर ठेवा आणि विकासाच्या चपला पायामध्ये घाला. शापूर तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
राजकारणामुळे खऱ्या अर्थाने हा तालुका मागे चाललेला आहे. मला विकासाच्या नावाने त्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचे आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने इथल्यानंतर परत माझी आता मी कसाऱ्या भागातला पण माझं एक बैठक खर्डीला आहे, आगळीला आहे. अशा भागाभागांच्या मध्ये मी नडगावच्या सरपंचांच्याकडे पण जाणार. नडगावचा बिचारा सरपंच आमचा त्यांनी मागितलं होतं, मी देऊन टाकले निधी पैसे. बहुतेक गावांच्या जेवढे कार्यकर्ते माझ्याकडे पोहोचले तेवढ्यांना निधी माझा मंजूर झालेला आहे. त्यांनाही माहिती असेल ते जर करणार. बरं दुसरे असेल तुम्हाला सांगतो, आमच्याकडे टेबला खालून काहीच चालत नाही. टेबला खालून आमच्याकडे काही चालत नाही. आमदारला पटवायला चहाचा कप लागतो आणि तो पण कोरा लागतोय. त्यामुळे फार सोपं आहे ना. तुम्ही फक्त चहा पाजा काम होऊन जाईल. एखाद्या ग्रामपंचायतीत बोलवा, चहा पाजाची गरज आहे आणि तेवढा पण नाही राहणार घालतो. त्यामुळे चहा पाजलाय, त्यामुळे त्यांचं काम करावंच लागेल. मला सांगण्याचा हेतू असा आहे, आपण सगळ्यांनी थोडासा चांगला विचार ठेवून आपण कामाला लागलो तर आपल्या तालुक्याची प्रगती होईल. नामपाड्याचं धरण हे 100% मार्गी लावतो. काही अडचण आली तरी मी त्याला अंगावर घेईल. कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, कोण अधिकारी असेल, त्याची तातडीने मी सुरुवात करतोय आणि ते काम प्रगतीच्या दिशेने कसं जाईल या भूमिकेतून आपण नामपाड्याला पण ताबडतोब दिशा देऊ. जेणेकरून ते मी महामंडळाचा उपाध्यक्ष असताना ते मंजूर घेतले, त्याला अजूनपर्यंत दिशा मिळत नाही. एवढ्या वर्षापासून त्याला पडले. निधी कमी पडणार नाही हाही तुम्हाला शब्द देतोय. फक्त अडचणी कोणी आणू नका, जेणेकरून ते काम सुरळीतपणे चालूया. अजूनही काही नवीन कामं असतील. पोलीस स्टेशनचा प्रश्न सांगितला. ग्रामीण रुग्णालय माझ्या मनातलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय या भागामध्ये झालं पाहिजे, तरच या भागाला दिशा मिळेल आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा आरोग्याच्या सुद्धा मिळतील. अशा नवीन काही उपक्रम घेण्याचा प्रयत्न करूया. अजूनही काही तुमच्या मनातल्या शंका असतील तर त्या कधीही मला फोनवरून जरी सांगितल्या तरी मदतीचा हात मिळेल, एवढाच तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो. खूप उशिरापर्यंत आपण थांबलात. अजूनही मला शहापूर मधून निघून आता भिवंडी तालुक्यात जायचं असल्यामुळं मी येताना थोडासा लेट आलो. त्यामुळे तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण